तर चला मग लावणी करून घेऊया तरव्याची. तर ह्यो ना सुवर्णाचा तरव पेंडी सोडले म्हणे लावून घेऊया. ती दोघा जण तिकडे तरव काढतात कारण की तरव काढण्यासोबत लायण्यासोबत आपली पण रिकामी जाऊया तरव्याची. तर यंदाच्या वर्षीतल्या पहिल्यांदाच आपण तरव काढतो. खूप मजा येते. का नाही मला तरव काढू? तू काय येता ना? पण सकाळपासून नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता पावसाचं आगमन तर झालेलं असा, यासोबतच आम्ही सगळ्यांनी शेती कामांना सुरुवात केलेली असं, म्हणजेच पावसाळ्यात शेती कामच्या सुरुवात झालेली असा. कारण की तरव्याची ह्या महिन्यामध्ये मध्यंतर वाढ पण झालेली होती. फक्त वाढ बघत आम्ही पावसाची, तर 2-3 दिवसात चांगला पाऊस लागला, त्यामुळे आजपासून आमची तरव्याच्या कामांना सुरुवात झालेली असं. त्याबद्दलचा जो ब्लॉग असा, चला तर मंडळाचा व्लॉग सुरुवात करा. थेट शेताबंदनं आजचा व्लॉग आपण शूट करतो. त्या अगोदर मी तुमका वातावरण दाखवते कसला झाला आता मस्त. आणि आम्ही पायरेकरांनी सगळ्यांनीच आमच्या तरव्याच्या कामाक सुरुवात केलेली असू. तर चला मग मस्त असं निसर्गाची मजा घेत आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर हे बघा आत्ताच ना ट्रॅक्टर धरून नांगरणी झालेली असं आणि थांबले असं सगळेजणा. तर तुम्ही बघू शकता कसलं नजारा दिसतात सगळं. तिथे बाबांचा आणि नांगरणी चालू आ. हे आमचं वाटरलं आपलं ह्याच्यातलं आता तरव काढूचं चालू आ. काय हे बघा गणव प्राची सकाळपासून असत 15 मिनटं झाली असं ते तरव काढूक सुरुवात केलेली असा. आणि ती तडे लावणी करू गेली आहेत आणि आता थोडे नांगरणी धरून झालेली हा. मेन ह्या ठिकाण आमचं चौकातला असा. तर आज आमचा समतला पहिल्या दिवशीच ह्या वापलेत आता तरव होतो तो सकाळच्या एडीन काढून झालेला. आम्ही संध्याकाळी ती एक वापली आहे ती लावून झालेली आहे. तेवढे टोकाकला येतात आणि ह्याच्यातला आता तरव काढूचा हा. बाकी ह्या सगळा वरती असा. ह्या मेरेन खालचा म्हणजे आमचा चौकातला. तर आमका पहिला सगळा लावून जाणं म्हणजे खूप आमचं महत्त्वाचं काम असा. तर ट्रॅक्टर आता वर घेतात. ह्या सगळ्यात जड काम हा. सर ट्रॅक्टर ते. तर आता मी हळूहळू तरव काढून घेते. इतके पेंडी काढून तिकडे गेली आहेत. लाव केली काय मग आपण लावणे जाऊया. बाकी मंडळी मी तर जाम खुश असे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि ओला चिंब भिजलेला होता आहे. या अगोदर भरपूर असं पाऊस लागला त्यामुळे खूप मस्त वाटला. पावसात मन मोकळेपणा आनंद असं एक वेगळं शेतकऱ्याच्या नजरेत तुमका दिसतलोच. कारण की बरीच अशी कामं होती. आता मी बघू शकता की इतक्या पाणी झालं आता व्यवस्थित. नाही तर ह्या सगळा सुकलेला. ह्या इतकी वाढलेली शेती म्हणजे तो सगळं तरव जो होतो ना तो आमका काढणं मुश्किल होता. तर चला मग आता तरव काढूक सुरुवात करूया. तर यंदाच्या वर्षीतल्या पहिल्यांदाच आपण तरव काढतो. खूप मजा येते. का नाही मला तरव काढू? तू काय येता ना? पण सकाळपासून ना दोन हाताने काढतो. पाऊस आता गेलेला सध्या नंतर चालूच होतो. पाणी असल्यामुळे बरोबर खूप पाहतोय बघा. ही अशी तरव्याची सर मुळं असत ती चांगली येऊ का तर कधी तुटा नेता का म्हणे. उशिरा चालू केला ते का दाखय गो काकांना ते बघितले काय करू त्याला तरव काढू चलो आता तुम्ही चालू करायचं आम्ही करू पण हो आम्ही आता उद्या पण चालू करतो. पावसात घेऊन गेला हा कर गो व्हिडिओ का असाच चल पांघरा चल पटकन बघित जा. चला काका आता मांगराकडे जातात आपल्या. गण तरव काढता. पहिल्याच दिवशी तरव काढल्यानंतर ना असं वाटतं ना आता घराकडे रात्री झोपा घेऊ होतं नाही तेव्हा असं वाटलं की मी पाणी येतच असं. ह्यो एक वेगळाच अनुभव असा आणि भारी वाटतं. आज पहिल्या दिवशी होणार कारण की आज वर्षभरात पुन्हा एकदा तरव्याच्या कामांना आम्ही सुरुवात केलं. महिनोभर आता आम्ही ह्या कामांमध्येच व्यस्त असतलो आणि भारी वाटतला. चिखल जेव्हा अंगावर उठताना म्हणजे लावणी करतानाच मजा येता. जेव्हा त्या चिखलात लावणी करूची असतात तेव्हा तडसल्या वापल्यातली लावणी करून आता ह्या वापल्यात दिल्या चिखल झालेला लावणी करण्यासाठी. तर आता आम्ही आपण लावूक जातो. यंदाच्या वर्षातल्या पहिल्याच आपल्या जाते लावणी करू. त्या 2 आपल्यातनी केल्याने पण तडे जाऊक नाही. 5 पेंडे तर याचे काढले आणि
गौरी मामी पण प्याचे आज दिवसभर असा आमचं तरव काढू हिडे तरव काढतात गोटल्या यावेची पण मम्मी मम्मी खिसलं तरवा पंकजचो सुवर्णा तर ह्यो तरव जायो सुवर्णाचा आतू मध्ये ती इला ये बाई रे माझे पाय दुखतो तरी पण इला होय तरी पण मी मुख समजानी माझे तर चला मग लावणी करून घेऊया तरव्याची तर ह्यो ना सुवर्णाचा तरव पेंडी सोडलंय म्हणे लावून घेऊया माहीत काढायला मग यायला ती दोघं जण तिकडे तरव काढतात कारण की तरव काढण्यासोबत लायण्यासोबत आपली पण रिकामी जाऊया तरव्याची चिखला भारी वाटता तुमच्याकडे पाऊस लागला आणि तुम्ही शेतीच्या कामांना सुरुवात केलाय काय कमेंट करून नक्की सांगा. आता जर पाऊस कमी आहे म्हणजे सुटसुटीत अंगान तरव लावूक बरं पडतं आणि पाऊस असताना तरव काढूक बरं पडता. लावणी काय पटकन जाता पण तरव काढीसरच मुश्किल 4-5 माणसं तरी लागतातच मदतीक त्यामुळे एकामेकाच्या मदतीक जाऊन काम करणं जरा बरा पडता. मामी इलिया बदलल्या मामींच्या पण तडे जाऊ काय लावणी आता लावून झालेली आता आम्ही दुसरे आपल्यात जातलो तरव पण काढलेलो. तर आता पंकजचे असा हे तरव हे पेंडी आता आपल्या खालच्या आपल्यात टाकूचे आहोत. ह्याच्यात खालचे सुवर्णाचा लायला आणि खालच्या आपल्यात पंकजचा मेरे पेंडी ना म्हणजे एकदम खडतर प्रवास असता मेरे बारके असतं त्यामुळे स्वयंवराच लागतात. आता गुटली वापलेच जातली बघा ही वापली आता लावची मग आज आमचे 5 वापले लावून झाले. मेन चौकातल्याच आमचं लावणी होती ती आज पहिल्या दिवशी एका दिवसात पूर्ण झाली. सच्चूदादाची आई इली आणि गौरी मामी पण मदती केली आतू पण असं त्यामुळे एकामेकाच्या मदतीशिवाय किंवा एकजुटीशिवाय ही अशी शेतीची कामं पण पटकन सरणार नाही. तर पेंडी टाकते आणि पेंडी कधी वापलेत येऊन टाकूची असता. वापलेच्या म्हणजे मेरेवरतीचं रावण टाकलं असतं असं म्हणणं असं की पेंडी कमी पडता. तर आम्ही आता पंकजचा असं हे जे मोठं तरु तो लहान होतं तो सुवर्णाचं होतं तर आम्ही आता खालच्या आपल्या तिला लावण्यासाठी लावणी चालू ह्या इतक्या लावून झाला काय आमचा म्हणजे आजचं काम संपला.